नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा मी एक असंच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। मला माहित आहे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ आवडत आहे, म्हणून तर तुम्ही मला सपोर्ट करत आहात। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या रील एडिटिंगला। आपले मागचे 3-4 दिवस कंटिन्यू आपले रील्स वरती काम चालू आहे। रील्स तसं तुम्ही म्हणलं तर एवढी सोपी नाहीये, त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहे आणि ते प्रकार आपल्याला आलेच पाहिजे। मग ते कसे आले पाहिजे, ते कशा पद्धतीने आपल्याला आणायचे आहेत। आपण जे पहिल्यांदा जो पार्ट बघितला आपण पहिल्या दिवसाचा रील्सचा, तर त्याच्यामध्ये मी काय केलं होतं, फोटो एडिट आपण कसे करायचे, ठीक आहे। नेक्स्ट पार्ट मध्ये मी काय केलं होतं, जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ एडिट कसे करायचे, ठीक आहे। थर्ड पार्ट मध्ये मी काय केलं होतं, रेस्टॉरंटचे जे व्हिडिओ आहेत ना ते आपल्याला कसे एडिट करायचे, ठीक आहे। तर आजच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला असं काही नवीन वेगळं सांगणार आहे की जेणेकरून ते आपल्याला फायद्याचं होईल। तर आपण एका रील्स मध्ये एका स्क्रीन वरती 4 पार्ट करू शकतो, 4 करू शकतो, 6 करू शकतो, 2 करू शकतो, 1 करू शकतो। तर आता बघा, एकचं तर ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहे, 3-4 रील्स आपल्या झालेल्या आहे। पण आता पुढील ज्या रील्स आपण बनवणार आहोत ना, तर त्या आपल्याला कशा करायच्यात की त्याचे 4 पार्ट करायचे आहेत, 4। तर 4 पार्ट मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याला बसवायचं आहे। म्हणजे आता सपोज तुमचं काही फूड आहे, ठीक आहे। तर फूड आता त्याच्यामध्ये डाळ आली, राईस आला, कुठेतरी भाजी आली आणि चपाती आली, तर 4 पार्ट झाले की नाही। तर ते 4 पार्ट आपल्याला एका स्क्रीनवरती दाखवायचे आणि त्याच्यावरती कुठेतरी आपल्या दुकानाचं किंवा आपल्या शॉपचं आपलं ते नाव एडिट करायचे। मग ते एडिट कसं करायचं, हा पार्ट जो आहे ना तो थोडासा हार्ड आहे, म्हणजे माझ्यासाठी नव्हं पण तुमच्यासाठी तरी थोडंसं अवघडच आहे। तुम्हाला थोडंसं तो अवघड जाईल, पण काहीच हरकत नाही, मी असल्यावर ते अवघड सोपं होणार। तर चला बघा, अशाच पद्धतीने आपल्याला ते चांगली रील्स त्याची बनवता येणार आहे आणि चांगल्याच पद्धतीने ती आपल्याला व्हायरलही करता येणार। जर तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने जर रील्स बनवल्या तर त्या नक्कीच व्हायरल होतील। चल मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया। आपल्या कॅनवा ॲपवरती आपल्या स्क्रीनवरती जाऊन आपण तो व्हिडिओ कसा एडिट करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसे नाव चेंज करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आणि कॅनवावरती जायचं आहे। आता ही आपली शेवटची रील्स आहे, कारण जेवढा वेगवेगळा पार्ट शिकवायचा होता तेवढा मी शिकवलेला आहे। तर आत्ताच्या ज्या रील्समध्ये आपल्याला कसे की 2 पार्टमध्ये रील्स कशी एडिट करता येईल आणि 3 पार्ट 4 पार्टमध्ये कशी एडिट करता येईल ही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर आता आपण काय करूया, आपल्या कॅनवाची जी स्क्रीन सर्च आहे तिथे आपण यूट्यूब शॉर्ट असं नाव सर्च करू। यूट्यूब शॉर्ट सर्च केल्याच्या नंतर काय होतं माहिती का, ती साईज आहे ना, ती साईज आपल्याला हवी ती मिळते आणि रेडीमेड मिळते। आपल्याला कुठेही साईज बनवायची गरज पडत नाही। तर म्हणूनच आपल्याला यूट्यूब शॉर्ट हे नाव आपल्याला सर्च करायचं आहे। तर आता मी ते सर्च केल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला माहीत आहे की आपण क्रिएट ब्लँक नावाच्या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होत आहे। अशा प्रकारे स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपण सगळ्यात प्रथम काय करायचं, आपल्याला कोणतं हे एडिट करायचं आहे तर त्या पद्धतीने आपण काय करायचं, एलिमेंट्समध्ये जायचं। एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा बॅकग्राऊंड घ्यायचं। मग तुम्हाला कोणतं पाहिजे, फ्लावर बॅकग्राऊंड पाहिजे की दुसरं अजून कोणतं बॅकग्राऊंड हवं आहे ते तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला नेमकं कोणतं बॅकग्राऊंड पाहिजे। ग्रीन बॅकग्राऊंड पाहिजे तर आपण ग्रीन सर्च करूया, ठीक आहे। तर ग्रीन ट्री म्हणा किंवा ग्रीन नाही ते रुपीचे, तर ठीक आहे, आपण ग्रीन बॅकग्राऊंड जे आहे ते आपण सर्च करूया, बघूया आपल्याला काय त्याच्यामध्ये नवीन मिळत आहे का ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये। कारण अशा पद्धतीचं जे बॅकग्राऊंड आहे ते खूप छान वाटत आहे। आता ही जे बॅकग्राऊंड आहे, आपण जर एखादा फोटो लावला तर समोरच्या व्यक्तीला थोडं माहीत होणार आहे की नेमके इकडेच गेलेत का, त्यांना फसवण्यासाठी आपण अशा प्रकारचा बॅकग्राऊंड आपण घेऊ शकतो। तर ठीक आहे, मी एक याच्यातलं बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं आहे आणि सिलेक्ट करून आपल्या स्क्रीनवरती मी त्याची पूर्ण साईज वाढवलेली आहे।
तर साईज वाढवल्याच्या नंतर आता तुम्हाला याच्यावरती काय करायचं आहे की तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे गुगलला बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं. त्याची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून BJ रिमूव्ह नावाची, त्या वेबसाईटवरून आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येतं. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे ग्राफिकवरती पोस्टर आपल्या थंबनेलवरती की गुगलवरून बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं. तो व्हिडिओ नक्की बघा. जर आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह केलं तर आपण गॅलरीमध्ये जायचं आणि गॅलरीमधून आपण एखादा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला फोटो आपण घ्यायचा. तर आता एखादा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला मी माझा फोटो घेते आणि ते तुम्हाला एडिट करून दाखवते, जेणेकरून आपल्याला काय होईल की तो समजायला खूप सोपा जाईल आणि साधा सिंपल राहील. तर बघा मी आता हा जो फोटो आहे तो बॅकग्राऊंडचा घेतलेला आहे, बॅकग्राऊंड रिमूव्हमधला. आणि तुम्ही बघू शकता की बघा आता कशा प्रकारे हे वाटत आहे की बॅकग्राऊंड जे आहे ते आपण याच्यावरती आपण घेऊ शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून तुमच्याकडे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले जर फोटो असतील तर ते सुद्धा तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये ते घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याचा चांगलाच फायदा होईल. या पद्धतीने आपण ते फोटो आपण घेऊ शकतो. म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्याच्या नंतर जसं की आपण फ्लावर सर्च केलं, आता फ्लावर सर्च केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय होईल की जे काही फ्लावर सर्च केलं तर त्याचं बॅकग्राऊंड फ्लावरसारखं राहील. ठीक आहे, तर मी आता हा फोटो इकडे एडिट करत आहे. हा इकडे एडिट केल्याच्या नंतर त्याला बरोबर इकडे आणून ठेवायचं आहे आणि इकडे आणून ठेवल्याच्या नंतर हे चालू करायचं आहे. जर तुम्हाला याच्यावरती अजून काही वेगळी हे पाहिजे असेल, म्हणजे काही स्टार म्हणा, आपण स्टार सर्च करूया, STAR स्टार. ठीक आहे, तर स्टारमध्ये गेलं तर मग त्याच्यामधून काय होईल माहिती आहे का, कित्येक सगळे स्टार आपल्याला मिळतील, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. आपण स्टार चांगला घेऊया एखादा. तर तुम्ही बघा हा जो स्टार आहे, हा जो स्टार घेतल्याच्या नंतर याला काय करायचं, इकडं सोडायचं आणून. म्हणजे तुम्हाला कसं वाटतं की जर सूर्य उगवलेला आहे आणि सूर्य उगवल्याच्या नंतर तो कुठेतरी दिसत आहे मध्येच, तर मग किती छान वाटत आहे. तुम्ही बघू शकता की भारी वाटतं असं बॅकग्राऊंड. तर अशाच प्रकारे तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये पण आपण एखादा बॅकग्राऊंड घेऊन आपण त्याच्यावरती आपण परत हे करू शकतो की तुम्हाला जे ग्रीन ग्रास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं तर स्काय बॅकग्राऊंड म्हणा किंवा ट्री बॅकग्राऊंड म्हणा, तुम्हाला जसं पाहिजे ना तसं बॅकग्राऊंड आपल्याला तिकडे अवेलेबल असतं. तुम्ही बघा की याच्यामधलं तुम्हाला काही ग्रास वगैरे हवे असेल तर याच्यातला एखादा ग्रास आपण घेऊया आणि हे जे ग्रासचे पूर्ण फोटो जे आहेत ना ते आपल्या स्क्रीनवरती पूर्ण अशा पद्धतीने आपण भरून घेऊया. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला आपण हे करू शकतो, एडिट करू शकतो आणि त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीचा एखादा फोटो आपण तिकडे आणून टाकू शकतो. बघा तुम्ही वरती व्हाईटवाला आणि जे काही खालती ग्रीन आहे, तर खूपच छान वाटत आहे ते बॅकग्राऊंड. त्याच्यावरती पण आपण एखादा फोटो आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आपण टाकू शकतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून छान पद्धतीने काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटेल. तुम्ही बघा आहे की नाही. आता तुम्हाला माहीत आहे का, मी तरी एडिट केले, तुम्हाला माहीत आहे का मी पाठीमागं गवतात जाऊन बसले किंवा पाठीमागचं बॅकग्राऊंड छान वाटत आहे असं तुम्हाला माहीत आहे का. तर बघा आता कसं वाटत आहे. हो की नाही. तर मग अशाच पद्धतीने तुम्ही थर्ड पार्टवाल्यामध्ये पण तुम्ही फ्लावर एलिमेंट्समध्ये जाऊन फ्लावर सर्च करा, पाठीमागे फ्लावरचं बॅकग्राऊंड लावा, त्याच्यानंतर आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला फोटो लावा आणि त्याला डाउनलोड करा. तर डाउनलोड करायचं म्हटलं तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जो वरती जाणारा बाण आणि जे काही ते ह्याचं व्हिडिओचं चिन्ह आहे
त्याच्यावरती दोघांमध्ये कुठेही क्लिक केलं तरी ते डाउनलोड होणार। तर मग मी ह्या डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने ते डाउनलोड होऊन आपण आपल्या त्या व्हॉट्सअपला आपण त्याला पाठवू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी येत असतील, जर तुम्हाला काही अवघड वाटत असेल तर तुम्ही तेही मला कमेंटमधून सांगा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो। तर पहा, तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल, तुमचा बिझनेस जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल, ऑल महाराष्ट्र म्हणा, आपला जिल्हा म्हणा, तालुका म्हणा, ऑल इंडिया म्हणा, असं नाही आहे की आम्ही राहतो एका खेडेगावात आणि मग आम्ही खेडेगावातून आम्ही बाहेर कसं निघायचं, एवढं अवघड नाही आहे। ते आपल्यासाठी खूप सोपं आहे। ते आपण आपल्या मोबाईलद्वारे, आपण आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून ऑल इंडियामध्ये अगदी सेकंदात फिरू शकतो। आणि तुम्हाला माहीत आहे का, सोशल मीडियाचा पार्ट आहे, हा सोशल मीडियाच्या पार्टमध्ये कधी आपल्याला वरती घेऊन जाईल ते कोणालाच कळणार नाही। याच्यामध्ये रातोरात लोक करोडपती झालेले आहे। कित्येक उदाहरणं आहेत, तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। एखादा जर व्हिडिओ व्हायरल झाला तर पहा, तो किती वेळ लागेल त्याला करोडपती व्हायला, याचा अंदाज तुम्हालाही आहे। मग तुम्ही आणि मी, आपण मागे का, मी पुढे चालते, तुम्ही माझ्या पाठीमागे चला, आपणही कुठेतरी जाऊन काहीतरी करू। मी तुम्हाला सपोर्ट करते, तुम्ही मला सपोर्ट करा, आपण आपला स्वार्थ कशात आहे ते बघू। म्हणजे काय होईल माहिती आहे का, कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठेतरी सक्सेस व्हायला मिळेल। आणि जेव्हा आपण सक्सेस होऊ ना, तेव्हा आपल्याला कुठेतरी आपलं जीवन जगण्याचा रुबाबाचा आनंद वाटेल। कारण पहा, कुठेतरी आपल्या कोणाच्या तरी ताटाखालची मांजर बनण्यापेक्षा कुठेतरी आपला एक शेअर बनवून जर आपण राहिलं, जर कसं वाटेल ते मला सांगा। तर त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा आनंद आहे आणि जीवनाचा आनंद हा आपण स्वीकारलाच पाहिजे, कारण जीवन हे जगण्यासाठी आहे। आनंदीमय म्हणजे प्रत्येक दिवस हा आपला सोन्याचा गेला पाहिजे, जसा माझा आहे। माझाही तुमच्यासारखा एक दिवस दुःखाचा होता, मीही दिवस रात्र रडून काढत होते, मलाही काय करावं ते समजत नव्हतं आणि घराच्या बाहेर जाण्याला तर परवानगीच नव्हती। मग आता तुमच्याही बाबतीत तेच आहे, घराच्या बाहेर जाणे नाही, घरात बसून जे करायचं ते। मग आता घरात बसून जर आम्हाला त्यातली आयडिया नाही आहे, नॉलेज नाही आहे, तर मग आम्ही काय करायचं? तर हो, मी आहे ना त्याच्यासाठी, मी तुम्हाला सपोर्ट करते। तुम्ही ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती या, आपला बिझनेस कुठेतरी रजिस्टर करा आणि आपल्या बिझनेसच्या माध्यमातून आपण कुठेतरी पैसे कमवू। तुम्ही जर आधीच विचार करत बसला, आधीच घाबरत बसला, तर मग त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही मागे राहणार आणि ते रुबाब आणि शेअर हे सगळं जागेवरती आपलं राहणार आहे। आणि आपण फक्त आणि फक्त कुठेतरी असं मांजरीसारखं लपून बसून आपण कुठेतरी जीवन जगणार आहे। तर मग मी तुम्हाला सांगते, ते सगळं सोडा, दुसऱ्यांची बोलणी खाणं सोडा, दुसऱ्यांच्या कंपनीचं ब्रँड करणं सोडा। कशाला दुसऱ्यांच्या कंपनीचं ब्रँड करायचं आहे आम्हाला? आमच्याकडे पण माइंड आहे ना, कामं आम्हीच करतो आणि पैसे तुम्ही घेणार आणि एका महिन्यानंतर आम्हाला पैसे देणार। वा, हा कुठला न्याय? त्याच्यापेक्षा आपण स्वतःचा बिझनेस केला, आपल्याला स्वातंत्र्य आहे, स्वतःचा बिझनेस करून कुठेतरी आपण पुढे आलो तर आपल्याला नक्की त्याचा आपल्या भविष्यात, आपल्या मुलांना, आपल्या स्वतःच्या सुखासाठी फायदा होत असतो। आपण जेव्हा आयुष्यभर भटकतो ना, त्यावेळेस आपण फक्त एका क्षणिक सुखासाठी भटकत असतो। आपल्याला फक्त क्षणभराचं सुख पाहिजे असतं, पण ते क्षणभराचं सुख मिळवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य वेचत असतो। इकडे पळ, तिकडे पळ, इकडे धाव, त्याच्या घरी जा, बाबा हे प्रोडक्ट घे, ते प्रोडक्ट घे, काय गरज आहे? हे सगळं आपण घरात बसूनच करू शकतो, कोणाच्याच पाया पडायची गरज नाही। भाई, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या। हां, तर ह्याच पद्धतीने जर आपण आपलं मार्केटिंग केलं, आपला बिझनेस पुढे घेऊन गेलो, तर आपल्याला भविष्यात नक्की फायदा होईल मित्रांनो। तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ तुम्ही पुढे बघत जा, तुम्हाला ह्याच बिझनेस रिलेटेड नवीन माहिती मी सांगत जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।